नमस्कार नमस्कार नमस्कार. सगळेजणच आपण मे महिन्याच्या या गरमीनं अगदी त्रस्त झालो आहोत, नाही का? पण सगळ्यांचीच एक आवडती गोष्ट असते उन्हाळ्यामध्ये. कोणती? आंबे. हा उन्हाळा असतो म्हणून आपल्याला आंबे मिळतात आणि आंबे आवडत नाही असं माणूस सापडणंच विरळा, नाही का? आंबे दिसले की खावेसे वाटणार नाहीत किंवा त्याचा वासानं आपल्याला अरे रे रे असं नाही होणार, असं शक्यच नाही. तर आपण आज त्याच्यावरती कविता बघतोय. आणि प्रत्येकाचा आवडीचा आंबा वेगळा असतो. काहींना अल्फोन्सो आवडतो, काहींना केसर आंबे आवडतात, काहींना ते पायरी आवडतात, काहींना किंवा ते गोटी आंबे छोटे छोटे असतात, चोखून खायचे, ते आवडतात. हो, प्रत्येक किंवा काहींना आंब्यापेक्षा आंब्याचा आमरस हा जास्त आवडतो. तर बघूया आपण पहिली कविता. तर ही कविता आहे यम कविता यांची, आंबे नावाची. तर बघूयात, चला. दरवर्षी जरी होई मे महिन्याचा त्रास, दरवर्षी जरी होई मे महिन्याचा त्रास, घेऊन आंब्याचा रे वास जाई क्षणसारा. असा पोर अथवा थोर, असा पोर अथवा थोर, लाडका तो माझा, साऱ्या फळांचा रे राजा, आंबा माझा. रायवळ घ्या चुपून, हापूस खावा तो कापून, रायवळ घ्या चुपून, हापूस खावा तो कापून, होती गाथर रे चाकून, तृप्त सारी. घरी जेव्हा येते हापूस आंब्याची रे पेटी, घरी जेव्हा येते हापूस आंब्याची रे पेटी, कोण आनंदची भेटी सकळांची. कोणी कापता आंबे होती सोयर येते गोळा, कोणी कापता आंबे होते सोयर येते गोळा, होई मधुरस सोहळा घराघरात. हास्य आनंदाची भावे समाधानी पिवळे मुख, हास्य आनंदाची भावे समाधानी पिवळे मुख, थोडे द्यावे घ्यावे सुख, तुकार म्हणे. अरे वा. घरी जेव्हा येते हापूस आंब्याची पेटी, हे मात्र आपल्याला खरं आहे. म्हणजे आंब्याची पेटी आली की लगेच कापून खायला बसणं हा अतिशय आनंदाचा, किंवा त्याचा असा घमघमाट आणि त्याच्यावरच्या त्या कागद आणि ते जे सगळं चारा टाईप असं जे ठेवलं असतं त्याला पिकवण्यासाठी, ते काढण्यात आणि तो खजिना शोधण्यात आंब्यांचा जी तृप्तता मिळते, जो आनंद मिळतो, तो आहे माझ्या मते कशासोबत ही तुलना त्याची करता येणार नाही. आपण शंकर वैद्यांची एक कविता वाचूया. ती बालभारतीच्या पुस्तकात आहे आणि ती असं वाटतं वाचून कविता की लहान मुलांसाठीच आहे, पण खूप छान आहे. मला खात्री आपल्या सर्वांना आवडेल. ती कवितेचं नाव आहे आंबा, 1ली ते 10वी. मातीमध्ये कोय लावली आंब्याची ती इयत्ता पहिली, मातीमध्ये कोय लावली आंब्याची ती इयत्ता पहिली, कोई मधुनी पाने आली दुसरी इयत्ता पार झाली, कोई मधून पाने आली दुसरी इयत्ता पार झाली. मोठे झाले रोप आता एका वर्षात 2 इयत्ता, मोठे झाले रोप आता एका वर्षात 2 इयत्ता. 5वी 6वी केली पार झाड झाले डेरेदार, 5वी 6वी केली पार झाड झाले डेरेदार. 7वीमध्ये काय झाले, 7वीमध्ये काय झाले, राघू मैना मित्र झाले. आंबा 8वीमध्ये गेला, आंबा 8वीमध्ये गेला त्याचा मोठा वृक्ष झाला, आंबा 8वीमध्ये गेला त्याचा मोठा वृक्ष झाला. 9वीमध्ये मोहर आला कैऱ्यांनी तो भरून गेला, 9वीमध्ये मोहर आला कैऱ्यांनी तो भरून गेला. आंबा झाला 10वी पास, आंबा झाला 10वी पास, आंबे वाटले अवघ्या जगास, आंबे वाटले अवघ्या जगास. आवडले मला हे. म्हणजे आंब्याची कोय लावण्यापासून ते आंब्याचं झाड होईपर्यंत त्याच्या त्या वेगवेगळ्या स्टेप्स, आणि इथं एक मुलगा 10वी 1लीपासून ते 10वीपर्यंत त्याची होणारी प्रगती, हे याची दोन्हीची तुलना मजेशीर होती. आणि आंब्याच्या सगळ्या आपल्याला स्टेजेस पाहायला मिळाल्या. म्हणजे कोईपासून झाड होण्यापासून ती पानं, मोहर, कैरी आणि मग आंबे. तर मला खात्री आहे की तुम्हाला आंबे नक्कीच आवडत असणार. पण तुमचा आवडता आंबा कोणता, तुम्ही कधी
चढून किंवा चोरून आंबे आणलेत का, किंवा आंब्याच्या बाबतीत काही असे गमतीदार प्रसंग तुमच्या बाबतीत घडले असतील तर ते आमच्यासोबत वेचलेली फुलेच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसच्या माध्यमातून नक्की शेअर करा. तोपर्यंत शेवटचे काही दिवस राहिलेत आंब्याचे, ताव मारा जोरदार. धन्यवाद. धन्यवाद.